नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे नक्की कधी येणार? बँक खात्यावर या महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? सरकारचा GR येऊन सुद्धा हे वितरण नक्की का लांबले आहे? आणि यावेळेस खात्यावर 1500 रुपये येणार की एकत्रित 3000 रुपये मिळणार? या सर्व प्रश्नांची अगदी सोपी आणि खरी उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब. लाडक्या बहिणींनो, शासनाच्या नियमानुसार प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैशांचे वितरण करण्याचे आदेश महिला व बाल विकास विभागाला दिलेले आहेत. मागील महिन्यापर्यंत 15 तारखेच्या आतच पैसे जमा झाले होते, परंतु आता 17 तारीख उलटून गेली तरीही अजून अनेक महिलांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत. सध्या नागपंचमी झाली आहे, पुढच्या 8-10 दिवसात रक्षाबंधन सण येत आहे. अशा सणासुदीच्या काळात पैसे न मिळाल्यामुळे बहिणींची अडचण झाली आहे आणि त्यांच्यामध्ये काहीशी नाराजी पाहायला मिळत आहे. आता महत्वाचा प्रश्न, GR येऊनही पैसे का लांबले? तर लक्षात घ्या, 12 ऑगस्ट रोजी शासनाचा एक GR आला होता. त्यानुसार अनुसूचित जाती SC प्रवर्गातील महिलांच्या जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी 319 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. योजनेमध्ये खुला प्रवर्ग, OBC, SC आणि ST अशा 4 वेगवेगळ्या प्रवर्गातील महिला आहेत. या सर्वांचा निधी वेगवेगळ्या विभागांकडून मंजूर होऊन महिला व बाल विकास विभागाकडे एकत्रित येतो आणि तिथून तो तुमच्या बँक खात्यात पाठवला जातो. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार या प्रवर्गांपैकी एका प्रवर्गाचा निधी मिळणे बाकी होते, पण आता आनंदाची बातमी अशी की तो निधी सुद्धा प्राप्त झाला आहे. सर्व तांत्रिक अडचणी आता दूर झाल्या आहेत. आता पैसे कधी जमा होणार? निधी उपलब्ध झाल्यामुळे उद्या किंवा परवापासून म्हणजेच पुढील 2 दिवसात सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर पैशांचे वितरण सुरू होणार आहे आणि थेट खात्यात पैसे जमा होतील. आता सोशल मीडियावर अनेक जण सांगत आहेत की 2100 रुपये किंवा 3000 रुपये एकत्रित येणार, पण लाडक्या बहिणींनो, अफवांवर विश्वास ठेवू नका. यावेळेस खात्यावर फक्त 1500 रुपयांचाच हप्ता जमा होणार आहे. जरी आपली मागणी 2 महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये देण्याची असली तरी सध्या तरी 1500 रुपयेच जमा होतील. तुम्हाला काय वाटते, सरकारने रक्षाबंधनासाठी एकत्रित 3000 रुपये द्यायला हवेत का? तुमची प्रतिक्रिया खाली कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या खात्यावर पैसे जमा होताच सर्वात आधी आपल्या चॅनलवर आम्ही माहिती देऊ, त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.